The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista venture by Pooja Prasoon पेश करते हैं करियर क्लैरिटी, अ कैंडिड पॉडकास्ट जो आपके करियर के सफर में रोशनी डालकर आपको सही रास्ता दिखाता है। आज के सेगमेंट में हम फोकस करेंगे एचआर एंड प्लेसमेंट के फील्ड पर और इसके लिए हमारे खास गेस्ट है एडवोकेट श्रीधर जी व्यवहारे। एडवोकेट श्रीधर व्यवहारे जी ने अपने करियर में एक अमिट छाप छोड़ी है और एचआर एंड प्लेसमेंट के क्षेत्र में अपने विशिष्ट योगदान के लिए प्रसिद्ध है। उनके नेतृत्व में एनआईपीएम जैसे संगठन ने प्रगति की नई ऊंचाइयों को छुआ है। उनकी विशेषज्ञता और अनुभव से हजारों पेशेवरों को करियर के क्षेत्र में सफलता प्राप्त हुई है। उनके द्वारा साझा किए गए अनुभव और मार्गदर्शन से आप भी अपनी करियर यात्रा में सफलता के नए आयाम पा सकते हैं। तो चलिए इस एपिसोड में श्री श्रीधर व्यवहारे जी सर से मिलते हैं और लेते हैं उनसे वैल्यूएबल गाइडेंस जो आपको एक सफल और संतुष्ट करियर बनाने में मदद करेगा। सो चलिए सुनते हैं श्रीधर जी को। नमस्कार, मी डॉक्टर ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे, PhD in Human Resource Management, specialized in labor laws, labor welfare, talent management, talent development and labor laws. मी सुरुवातीला HR मॅनेजर म्हणून 5 वर्ष कंपनीमध्ये नोकरी केली आणि नोकरी केल्यानंतर माझं LLB कंप्लीट झाल्यानंतर मी इंडस्ट्रियल कन्सल्टिंग त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, लेबर लॉज, प्रोजेक्ट कन्सल्टन्सी, फायनान्स अँड गव्हर्नमेंट रिलेटेड सगळे जॉब्स अशी कन्सल्टिंग स्टार्ट केली आणि पॅरलली ह्युमन रिसोर्सेस म्हणजेच मॅनपॉवर, कंपनीजला मॅनपॉवर जे लागते त्या क्षेत्रामध्ये आम्ही सुरुवात केली। एक असं लक्षात आलं की ज्यावेळेस कोणी पण व्यक्ती नवीन इंडस्ट्री, नवीन प्रोजेक्ट चालू करतो त्यावेळेस त्याच्याकडे पैसे असतात, मशिनरी असते, मॅनेजमेंट असते, मटेरियल असते, पण हे सगळं चालवण्यासाठी जो फॅक्टर, इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे ह्युमन रिसोर्सेस म्हणजेच मॅनपॉवर, म्हणजे टेक्निकल स्किल्स, एक्सपर्ट्स। म्हणजे फॅक्टरीमध्ये आपण गेल्यानंतर जेव्हा फॅक्टरीच्या गेट पासून आपण बघतो तो सिक्युरिटी पर्सन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, शॉप फ्लोअरला गेलं तर वर्कर्स, बाहेर कॉन्ट्रॅक्चर मध्ये आपण जर बघतो तर ते क्लिनिंग, गार्डनिंग, कॅन्टीन याच्यासाठी सुद्धा वर्कफोर्स लागतो। ऑफिस स्टाफ मध्ये असिस्टंट्स लागतात, ऑफिसर्स लागतात, मॅनेजर्स लागतात, जनरल मॅनेजर लागतात, व्हाईस प्रेसिडेंट, चीफ एक्झिक्युटिव्ह, अशी अनेक विविध स्तरातली मॅनपॉवर ही प्रत्येक इंडस्ट्रीला, प्रत्येक व्यवसायाला अत्यंत आवश्यक असते। ओनर म्हणजे कंपनीचा मालक हा उरलेले सगळे रिसोर्सेस अगदी सहजगत्या प्राप्त करू शकतो, परंतु कोट्यवधीची मशीन चालवण्यासाठी एक चांगला ऑपरेटर शोधण्यासाठी खूप धावधाव करत असतो आणि एक चांगला ऑपरेटर मिळणे हे खूप त्रासदायक असतं। तर ते शोधण्यासाठी बऱ्याच वेळा आमच्यासारख्या लोकांची मदत घेतली जाते। तर हे टेक्निकल एक्सपर्ट्स लोक जे असतात हे मार्केटमध्ये सहजासहजी उपलब्ध होत नाही। कोट्यवधीची मशिनरी ज्यावेळेस आणलेली असते त्या कोट्यवधीच्या मशिनरी ऑपरेट करण्यासाठी ही संपूर्ण टेक्निकली, म्हणजे तो ITIचा असेल, तो NCTVT झालेला असेल किंवा तो डिप्लोमा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टर मधले ही तज्ञ मंडळी सातत्याने लागत असतात। वर्कर्सला सुपरवायझर लागतोय, सुपरवायझरच्या वरती ऑफिसर्स येतो, ऑफिसरच्या वरती मॅनेजर येतो, सिनियर मॅनेजर, जनरल मॅनेजर, असे वेगवेगळे लोक येतात। पण शेवटी एक लक्षात असं येतं की ह्युमन रिसोर्सेस योग्य असल्याशिवाय कोणत्याही ऑर्गनायझेशनची प्रगती होत नाही। मग ही प्रगती कशी होईल, त्याच्यासाठी तज्ञ लोक कसे मिळतील, कुठून मिळतील, का मिळतील, हे सगळे प्रश्न संबंधित व्यवस्थापनाला असतात। मग अशा वेळेस आमच्यासारखी जी मंडळी आहेत की जे बेसिकली
प्लेसमेंट्स आणि रिक्रुटमेंट क्षेत्रात, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट क्षेत्रात तज्ञ जे लोक आहेत यांच्या माध्यमातून त्याची रिक्रुटमेंट केली जाते. प्लेसमेंट इंडस्ट्री ही अत्यंत महत्वाचा रोल प्ले करते. प्लेसमेंट्स म्हणजे मालकाला जी मॅनपॉवर पाहिजे ती योग्य ती मॅनपॉवर कशी मिळेल, आणि जे जॉब सिकर्स आहेत की ज्यांना एम्प्लॉयमेंट पाहिजे, जे एम्प्लॉयमेंट शोधत असतात, त्यांच्यामधला हा दुवा असतो. म्हणजे प्लेसमेंट इंडस्ट्री ही त्याच्यामधला दुवा असते, आणि हा दुवा अत्यंत महत्वाचा असतो. कारण सर्वसामान्य कामगार असो किंवा इंजिनियर असो किंवा जो काही बेसिकली स्टाफ आहे, टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल, तो टेक्निकल नॉन टेक्निकल स्टाफ योग्य तो सिलेक्ट करणे आणि तो इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करणे, सप्लाय करणे किंवा त्यांच्यासाठी तो प्राप्त करून देणे, ते जे काम आहे, ते महत्वाचं जे काम आहे, ते महत्वाचं काम हे प्लेसमेंट कंपनीज करत असतात. सेम इट इज जेव्हा आपण लग्नाच्या याच्या गोष्टी करतो त्यावेळेस प्रॉपर लाईफ पार्टनर मिळावं, म्हणजे चांगली वधू मिळावी, चांगली सून मिळावी किंवा चांगला जावई मिळावा, यासाठी आपण जेवढे एफर्ट्स याच्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने याचं सुद्धा माहिती आणि सगळी गोळा केली जाते. याच्यासाठी खूप मोठे स्किल्स रिक्वायर्ड असतात. हे स्किल्स शोधणं आणि त्या स्किलच्या नुसार मॅनपॉवर शोधणं हे अत्यंत जिकिरीचं काम असतं, आणि ते जिकिरीचं काम करण्यासाठी हे प्लेसमेंट कन्सल्टंट कॅटलिस्ट म्हणून काम करतात. दोघांच्या मधला दुवा असतो, आणि अशा पद्धतीने प्रॉपर मॅनपॉवर सर्च करून त्या इंडस्ट्रीच्या गरजेनुसार किंवा त्या व्यवसायाच्या गरजेनुसार त्या मालकांना, त्या मॅनेजर्सला प्रोव्हाइड करणे हे महत्वाचं काम ते करत असतात. त्यामुळे ही मॅनपॉवर स्थानिकही असू शकते, ती बाहेरची असू शकते किंवा परराज्यातली पण असू शकते. अनेक वेळा परराष्ट्रातले सुद्धा असतात. विदाउट ह्युमन रिसोर्सेस कोणतीही इंडस्ट्री रन होऊ शकत नाही. जरी तुमच्याकडे कोट्यवधी रुपये असतील, तुम्ही मशीन परचेस करू शकताय, लागणारे जे काही स्पेअर्स मटेरियल्स ते पण उपलब्ध करू शकताय, पण योग्य मॅनपॉवर तुम्हाला मिळणं खूप कठीण असतं. त्यामुळे प्लेसमेंट कंपनीचा आणि प्लेसमेंट इंडस्ट्रीचा रोल अत्यंत महत्वाचा समजला जातो. याच्यावरती खूप चिंतन मंथन, अनेक कार्यक्रम होत असतात, सेमिनार्स होतात, कॉन्फरन्स होतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला याच्यावरती विचार केला, जागतिक लेवलला याच्यावरती विचार केला जातो. त्याच्यासाठी व्हेरियस की हाऊ टू गेट द राईट पर्सन हे एक मोठं कोडं असतं, आणि तेच काम प्लेसमेंट कंपनी करते. टू सिलेक्ट द राईट पर्सन फॉर द राईट प्लेस ऍट राईट टाइम, हे तीन गोष्टी जो समजू शकतो त्याला प्लेसमेंट कन्सल्टंटचं इम्पॉर्टन्स समजते. आणि हीच गोष्ट याच्यासाठी बराचसा पेशन्स ठेवावा लागतं, बराचसा कालावधी द्यावा लागतो, आणि एक चांगला मनुष्य योग्य त्या ठिकाणी प्लेस करण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतो. त्यामुळे अनेक कंपन्या याच्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि चांगले तज्ञ, चांगली माणसं शोधण्यासाठी खर्च करतात, प्रवास करतात, अनेकांशी चर्चा करतात, वेगवेगळ्या स्तरातून ते प्राप्त करतात, आणि नंतर त्या योग्य त्या ठिकाणी कामावरती त्यांना रुजू करण्यात येतं. या प्रोसेसला बराचसा टाइम जातो. मी जवळजवळ गेले 35 वर्ष, म्हणजे 1990 पासून या क्षेत्रात आहे. छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज पासून सुरुवात केल्यानंतर आज 35 वर्ष कंप्लीट केले. लाखो लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, हजारो लोकांची प्लेसमेंट झाली, आणि हे काम करत असताना किती त्रास होतो हे मी बघितलंय. पण हाच त्रास आम्ही कन्सल्टंट या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राला करत असतो, की औद्योगिक क्षेत्राला योग्य ती मॅनपॉवर दिली गेली पाहिजे, योग्य ते टॅलेंट कंपनीच्या गरजेनुसार आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे, त्यातल्या त्यात ते टिकले पाहिजे, अट्रिशन रेट कमी राहिला पाहिजे, त्यांची स्टॅबिलिटी चांगली राहिली पाहिजे, आणि सगळ्यात मोठा फॅक्टर असतो तो कॉस्ट फॅक्टर, म्हणजे सॅलरी फॅक्टर. आणि त्यांच्या सॅलरीच्या जी कंपनीचं बजेट आहे सॅलरीचं, त्या बजेटमध्ये आम्हाला कॅन्डिडेट शोधून त्यांना द्यावं लागतं. आणि हे कॅन्डिडेट शोधणे, टॅलेंट शोधणे,
त्यांच्या अनुभवानुसार शोधणे आणि ते शोधलेलं मॅनपॉवर इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करणे. त्याच्यामध्ये जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. म्हणजे जो जॉब सीकर असतो त्याच्याही अपेक्षा खूप असतात आणि जो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी देतो तो एम्प्लॉयर त्याच्या सुद्धा विविध गरजा असतात, विविध अपेक्षा असतात की येणारा जो टॅलेंट आहे, जो कॅन्डिडेट आहे, वर्कफोर्स आहे, तो माझ्या गरजेनुसार माझ्या फिटमेंटमध्ये तो बसतोय की नाही बसत हे सुद्धा बघावं लागतं. त्याचे क्रेडेन्शियल चेक करावे लागतात, त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागतं, त्यांची सगळी कॉन्फिडेन्शियल माहिती गोळा करावी लागते. अनेक वेळा याच्या पलीकडे जाऊन आम्हाला अंतर्गत माहिती सुद्धा गोळा करावी लागते. अनेक केसेसमध्ये आम्ही कॉन्फिडेन्शियलिटी त्यांची माहिती गोळा करतो. ती माहिती त्याच्यावरती काही केसेस आहेत कधी ती गोळा करतो. अनेक कॅन्डिडेट जॉब प्राप्तीसाठी खोटी माहिती पण देत असतात, खोटे सर्टिफिकेट्स देत असतात. त्यांचं सुद्धा व्हेरिफिकेशन करावं लागतं जेणेकरून एम्प्लॉयरला म्हणजे कंपनी ओनरला त्रास होणार नाही. या दृष्टिकोनातून काळजी घेण्यासाठी आम्हाला त्या स्तरावर सुद्धा जावं लागतं. त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड चेक करावं लागतं. कधी कधी त्यांच्या घरी पण व्हिजिट करावी लागते. त्यांच्या फॅमिलीशी बोलावं लागतं. त्याची स्टॅबिलिटी किती आहे, फ्लक्च्युएटिंग माइंड किती आहे, त्याचं समाजातलं स्थान कसं आहे, त्याचे मित्रत्व तो कोणत्या मित्रांमध्ये राहतो, याचं बॅकग्राऊंड काय आहे, यांनी पूर्वी काही क्रिमिनल गोष्टी केलेल्या आहेत का, किंवा जॉबवर असताना काही गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत का. त्यावेळेस आपल्याला बघतो की अकाउंट्स डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट की जिथे पैशांचा संबंध येतो, सेल्स डिपार्टमेंट, त्या ठिकाणी बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम झालेले असतात, कॅश विषयी प्रॉब्लेम झालेले असतात. म्हणजे त्यांनी प्रिव्हियस एम्प्लॉयमेंट मध्ये त्यांनी काही केलेले आहेत का याचं सुद्धा व्हेरिफिकेशन आम्हाला करावं लागतं. म्हणजे सगळी माहिती सगळी ठेवणे, ती गोळा करणे आणि कंपनीला जी गरज आहे, ज्याची माहिती अपेक्षित आहे, ती माहिती सुद्धा आम्हाला प्रोव्हाइड करावी लागते. ती आम्हाला शोधावी लागते. ती शोधण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही त्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून त्यांना ऑन द जॉब पाठवत असतो. प्रत्येक कंपनीच्या गरजा वेगवेगळ्या असतात, प्रत्येक कंपनीच्या अपेक्षा वेगळ्या असतात. कधी कधी तर 24 तासामध्ये आम्हाला मॅनपॉवर द्या असा आम्हाला हुकूम येतो. त्यांच्यासाठी सुद्धा काम करावं लागतं. पण योग्य मॅनपॉवर तुमच्याकडे उपलब्ध असेल तरच तुम्ही देऊ शकता. मग याच्याकरता आम्ही काय करतो की आम्ही असलेले जे जॉब सिकर्स आहेत त्यांचे बायोडेटा अगोदरच अभ्यास करून ठेवतो. त्यांची माहिती आम्हाला जेवढी अपेक्षा आहे तेवढी आम्ही जमा करून ठेवतो, सगळं रेडी ठेवतो. जसं थोडक्यामध्ये आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण ऑर्डर देतो, एक मेदूवडा द्या, तो मध्ये खूप 2 मिनिटांमध्ये त्याचं सगळं रॉ मटेरियल तयार असतं आणि 5 मिनिटाच्या आत आपल्या टेबलवरती मेदूवडा येतो, मसाला डोसा येतो, किंवा कधी कधी थाळी, जेवणाची थाळी पण येते. तसंच मॅनपॉवरचं आहे. कधी कधी वेल्डर लागतो, इलेक्ट्रिशियन लागतो, कधी इंजिनियर लागतो. आम्हाला या सगळ्या प्रकारची कॅटेगरी, त्या एरियामध्ये कोणत्या टाईपच्या इंडस्ट्रीज आहे, त्याचं प्रॉडक्ट काय आहे याची माहिती आम्हाला ठेवावी लागते. इंडस्ट्री नवीन कोणत्या येत आहेत मार्केटमध्ये, सध्या कोणती चलती आहे, किंवा कोणत्या कंपनीची सध्याची फायनान्शियल परिस्थिती कशी आहे. अनेक मोठ्या कंपनीज असतात, पण कधी कधी काही चुकीच्या धोरणामुळे ते लॉसेस मध्ये जातात. अशा वेळेस तिथली मॅनपॉवर कमी केली जाते. ती का कमी केली जाते, किंवा त्यांचा मार्केटचा शेअर का कमी होतोय किंवा वाढतोय, या सगळ्यांची माहिती अप टू डेट हे सतत राहावं लागतं. म्हणून आम्हाला रोज इंडस्ट्रीचा अभ्यास पण करावा लागतो, रोजचे न्यूजपेपर चाळावे लागतात, अनेक तज्ञांशी बोलावं लागतं, ती माहिती घ्यावी लागते. आम्हाला याच्यासाठी वेगवेगळ्या सेमिनार्स मध्ये जावं लागतं. वेगवेगळ्या स्टेटमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये काय परिस्थिती आहे, भारतात कोणकोणते नवीन प्रोजेक्ट येत आहेत, कशा टाईपच्या इंडस्ट्रीला डिमांड आहे, की ऑटो सेक्टर मध्ये आहे का, इंजिनिअरिंग मध्ये आहे का, फूड मध्ये आहे का, फार्मास्युटिकल मध्ये आहे का, याची इत्तमभूत माहिती आम्हाला सातत्याने ठेवावी लागते. हीच माहिती आम्हाला जो पोटेन्शियल कॅन्डिडेट आहे, जो जॉब सिकर आहे, त्यांना आम्हाला ती द्यावी लागते. कधी कधी तर असं होतं की जॉब हंटिंग म्हणजे हेड हंटिंग. तर हेड हंटिंग म्हणजे असा एक प्रकार आहे की याच्यामध्ये मालकाची गरज ही एकदम स्पेसिफिकली सुपर स्पेशालिटी मध्ये असते, की असं कधीच कुठेच अवेलेबल नसतं. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, आपण आजकाल बघतो की डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. स्पेस शटल्स, रडार्स, मिसाइल्स, टँकर्स, गन्स,
त्याच्यानंतर रेल्वेज, एरोप्लेन, एव्हिएशन सेक्टर, फार्मा, ऑटो, सीएनसी, व्हीएमसी अशा वेगवेगळ्या टाईपच्या लेटेस्ट, आता तर नवीन अजून एक रोबोटिक्स बेस्ड आले, आता अजून एआय बेस्ड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड डेव्हलप झाले. त्यामुळे त्या तज्ञांची मार्केटमध्ये आता गरज भासू लागते आणि अजून लागणार आहे. मग आम्हाला त्याची माहिती ठेवावी लागते. ते तज्ञ मार्केटमध्ये उपलब्ध कसे होतील आणि आमच्या क्लायंटला आम्ही कसं देऊ याचे पण आम्हाला त्याचं संपूर्ण मार्केट स्टडी करून ठेवावा लागतो. तो तयार करून तशी मॅनपॉवर डाटा बँक, जसं आपण बँकांचं बघतो की कोऑपरेटिव्ह बँक, नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट बँक असे वेगळे असतात. बँकाच असतात, पण त्यांना कंट्रोल कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सगळा कंट्रोल असतो. तसं आम्ही टॅलेंट बँकचं, टॅलेंटची बँक आम्ही स्वतःची डेव्हलप केली. त्या टॅलेंट वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांचं आम्ही त्यांची माहिती गोळा करून ठेवली, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी चर्चा करतो, ते काय आहे त्यांची माहिती ठेवतो, त्यांना काय हवं याची पण माहिती ठेवावी लागते. तसंच इंडस्ट्री नवीन आहे, त्यांच्याकडे कोणत्या मशीन्स येत आहेत, रोबोटिक्स बेस्ड येत आहेत, एआय बेस्ड येत आहेत का, आयटी सेक्टर मधले आहेत का, नॉन आयटी सेक्टर मधले आहेत का, किंवा मॅन्युफॅक्चरिंग मधले आहे का, सर्व्हिस सेक्टर, अशी सगळी माहिती आम्हाला मार्केटमध्ये सगळ्या बिझनेसमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये ही आम्हाला सातत्याने ठेवावी लागते, ती गोळा करावी लागते, त्याचं ज्ञान ठेवा. म्हणजे थोडक्यामध्ये मार्केटमधली आजची परिस्थिती काय आहे, मार्केटची उद्याची परिस्थिती काय होते आहे आणि फ्युचरमध्ये काय होणार आहे. 10 वर्षांनी ह्या इंडस्ट्री, या साईडला कोणत्या इंडस्ट्री येणार, फूड इंडस्ट्री येणार, फार्मास्युटिकल येणार, केमिकल झोन येणार, एसईझेड येणार, काय येणार याचं सुद्धा माहिती ठेवावी लागते. त्याच्यामुळे संपूर्ण राज्याचा, शहराचा आणि राष्ट्राचा सुद्धा विचार करावा लागतो. आम्ही आता भारतभरच्या इंडस्ट्रीजसाठी काम करतो. भारतात काय घडतंय, नवीन पॉलिसी, सरकारची धोरणं काय येत आहे याचा अभ्यास करावा. कामगार कायद्यांमध्ये काय बदल होत आहे, कामगार कायद्यांमध्ये काय आता नवीन ट्रान्सफॉर्मेशन होते, कायद्यांमध्ये काय होतं याचा संपूर्ण अपडेट ठेवावा लागतो. ओव्हरऑल सगळा स्टडी मार्केटचा, बिझनेसचा, इंडस्ट्रीचा हा सगळा तुम्हाला तयार ठेवावा लागतो आणि त्याच्यानुसार विविध लोकांशी चर्चा करावी लागते, विविधांची माहिती घ्यावी, त्यांच्याकडे टॅलेंट काय आहे त्याची माहिती घ्यावी, किंवा त्या टॅलेंटकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये त्याला अजून काय ट्रेनिंग द्यावं लागेल, त्याचे स्किल्स कसे अजून डेव्हलप होतील याच्यावरती आम्हाला काम करावं लागतं. मग त्यानुसार त्याची संपूर्ण प्लेसमेंटची तयारी. थोडक्यामध्ये आम्ही कुक, वी आर वर्किंग एज अ कुक. की कुकला सगळ्या गोष्टी, सगळं रॉ मटेरियल रेडी ठेवावं लागतं आणि कधी कोणता ग्राहक काय विचारेल सांगता येत नाही, त्याच्यानुसार आपल्याला तयारी करावी लागते आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या इंडस्ट्रीला, आज फार्मास्युटिकलची डिमांड असेल, उद्या इंजिनिअरिंगची असेल, परवा ऑटो सेक्टरची असेल, किंवा कधी आयटीची असू शकते किंवा नॉन आयटीची. रोजचे क्लायंट्स वेगळे असतात. रोजची कालची जी परिस्थिती होती ती आजची असेलच याची खात्री नाही, कारण तेव्हाची पोझिशन तेव्हाच भरली जाते. थोडासा उशीर झाला, संपलं, यू आर फिनिश्ड. म्हणून तुम्ही मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला अप टू डेट राहावं लागतं, त्याची माहिती जमा करून ठेवावी लागते, जे आम्ही करतो गेल्या 35 वर्षापासून सातत्याने करतो. आम्ही अनेक मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी, इंटरनॅशनल कंपनी क्लायंटशी आम्ही डील करतो. त्यावेळेस आम्हाला त्यांच्या गरजा समजून घेतल्या की आम्ही मग आमचं एकदा बिझनेसचे एकदा डील्स एकदा फिक्सअप झाले की मग आमचं सर्च चालू होतं. तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे की आमचा एक क्लायंट आहे, मोठा क्लायंट, त्यांनी असं ठरवलं होतं की अत्यंत गरीबातल्या गरीब मुली की ज्यांचं उत्पन्न अत्यंत कमी, अशा मुली आम्हाला, आणि ज्या रुरल सेक्टर ट्रायबल मध्ये राहणाऱ्या अशा मुली आम्हाला पाहिजे. आता हे आणायच्या कुठून? मी तर शहरात राहतो, नाशिकमध्ये. त्यावेळेस आम्ही स्वतः ट्रायबल एरियामध्ये फिरलो, आम्ही जंगलामध्ये फिरलो, ताडोबाच्या जंगलामध्ये फिरलो आणि जंगलातून मुली आम्ही शोधून आणल्या की ज्यांचं घर आणि शाळा याचं अंतर 2 ते 5 किलोमीटर आहे, ज्यांचं घरातलं उत्पन्न 3,000 ते 5,000 रुपये प्रति महिना आहे, पण गरीबातली गरीबच मुलगी शोधली. आणि याचा मेन पर्पज असा होता की सीएसआरच्या अंतर्गत गरीब मुलींना जॉब प्रोव्हाइड करणे हे त्यांचा मेन उद्देश होता. आणि ह्या गरीब मुलींना आपण एम्पॉवर करायचं, सबळ करायचं, गव्हर्नमेंटच्या धोरणानुसार आत्मनिर्भर करायचं. मग ह्या गरीब मुलींना आम्ही शोधण्याचं काम आम्ही केलं आणि ह्या गरीब मुलींना आम्ही जॉब प्रोव्हाइड केलं. त्यांच्या घरात जिथं 5,000 रुपये मिळत त्यांना 20,000 रुपये मिळायला लागले, त्यांच्या घरामध्ये डेव्हलपमेंट झाली.
अशा प्रकारचे असाइनमेंट सुद्धा आम्ही करतो. जी मॅनपॉवर दिलेली आहे किंवा वर्किंग होतं, थोडक्यात शिर्डी साईबाबा संस्था त्यांच्याकडे टोटल डायरेक्ट इनडायरेक्ट 6,000 लोक काम करतात. त्यांचं एचआरचं ऑडिट करण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे त्याच्यामध्ये छोटा सफाई कामगार सुद्धा आहे आणि वरचा ऑफिसर मॅनेजर सुद्धा, तर आम्ही त्यांचं ऑडिट केलं. तर असे अनेक एचआरशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीजशी आम्ही सातत्याने काम करतो. टॅलेंट सर्च हा एक महत्वाचा पार्ट आहे. टॅलेंट शोधणं अत्यंत अवघड आहे. जस्ट तुम्हाला कोणतं मटेरियल लागतं तर तुम्ही इंटरनेट गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता. मटेरियल तुम्हाला मिळू शकतं किंवा सप्लायर तुम्हाला मिळून जातो. पण चांगली मॅनपॉवर शोधण्यासाठी फील्डवरच जावं लागतं. ते फील्डवर जाण्याचं काम आम्ही करतो. आम्ही फील्डवर प्रत्यक्ष ट्रॅव्हल करतो, लोकांशी बोलतो, कधी कधी घरापर्यंत पोहोचतो. घरून सुद्धा आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करून आणावं लागतं आणि आमच्या कंपनीला, क्लायंटला, एम्प्लॉयरला आम्हाला द्यावं लागतं. तर अशी एक वेगवेगळ्या स्तरातील हेडहंटिंगचे काम आम्ही करतो. पण त्यांना आम्ही ते देऊन त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न. एका बाजूला आम्ही कंपनीला हेल्प करतो, दुसऱ्या बाजूला जे जॉब सिकर्स आहेत त्यांना स्वतःमध्ये डेव्हलप करायचे, अशा लोकांना सुद्धा आम्ही एम्पॉवर करत असतो. त्यांना एम्पॉवर करून त्यांचं उत्पन्न तर वाढतं, त्यांचं स्टेटस पण वाढतं. आज ऑफिसर असेल, दुसरीकडे जाताना तो मॅनेजर होतो. म्हणजे थोडक्यात त्याचं सोसायटीचं स्टेटस वाढतं, त्याचा पगार वाढतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त संधी त्यांना. म्हणजे थोडक्यात हा जरी व्यवसाय असेल तर याच्यात सामाजिक काम खूप मोठ्या प्रमाणात होतं, जे आम्ही करतो. आणि तो आमचा आवडीचा विषय. असं गेल्या 35 वर्ष, 35 प्लस 5 वर्ष, असं जवळ 40 वर्ष या सेक्टरमध्ये आम्ही काम करतो. एक त्यामुळे अखंड इंडियामध्ये हे काम आम्ही कुठेही कधी काही करू शकतो. कोणाची पण माहिती जमा करू शकतो किंवा कोणाची माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. हे व्होलाटाईल फील्ड आहे. जसं सेन्सेक्स मध्ये आपण बघतो ना की सकाळी सेन्सेक्स वेगळा असतो, संध्याकाळचा वेगळा असतो. तसंच मॅनपॉवर मध्ये पण तोच असतो. मॅनपॉवरचा जो एचआरचा जो इंडेक्स असतो ना, आज सकाळी गरज असते, सकाळी असेल, दुपारी कदाचित तो नसेल, किंवा उद्याच्याला तो नसेल. त्याच्यामुळे त्याची अपडेट सगळे ठेवावे लागतात आणि ही माहिती कंपाईल करून रेडी राहावं लागतं. कारण कधी कुठून कोणता काय प्रश्न येईल सांगता येत नाही. म्हणजे दोन्ही बाजूने, एम्प्लॉयरच्या बाजूने सुद्धा आणि एचआरच्या बाजूने सुद्धा, जे पोटेन्शियल जॉब सिकर्स आहेत त्यांना सुद्धा अपडेट करून माहिती द्यावी लागते. व्हॉट इज द लेटेस्ट स्टेटस, त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. अनेक वेळा कॅन्डिडेट सिलेक्ट होऊन सुद्धा जॉईन नाही करत. मग त्यांना जॉईन करण्यासाठी आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. कन्व्हिन्स करण्यासाठी काही महत्वाचे दुवे असतात, महत्वाची माहिती असते, ती त्यांना द्यावी लागते. त्याच्यानंतर ते तयार होतं. सेम तसं कधी कधी कंपनी सुद्धा पॉलिसी सुद्धा कधी कधी चांगला टॅलेंट असतो, हुशार मनुष्य असतो, एक्सपर्ट असतो, पण आम्हाला बजेट नाहीये, आमचं बजेट नाहीये, आम्ही याच्यापर्यंत जाऊ शकत. आमचं बजेट 25 लाखाचं आहे आणि तो मागतोय 28 लाख. मग अशा वेळेस आम्हाला एम्प्लॉयरला सुद्धा कन्व्हिन्स करावं लागतं की चांगला कॅन्डिडेट मिळणं अवघड आहे, चांगलं टॅलेंट मिळणं अवघड आहे. हा वेगळ्या क्षेत्रात आम्हाला त्यांना समोरच्या कंपनीला पटवून द्यावं लागतं आणि मग तडजोड घडवून ते प्लेसमेंट करावं. अशा अनेक गोष्टी आहेत. आम्ही आजपर्यंत अनेक सेक्टरमध्ये काम केलंय, क्लिनिकल ट्रायल्स मध्ये काम केलंय, वॅक्सिन मध्ये काम केलंय, स्पेस शटल साठी काम केलंय. असे अनेक वेगवेगळे टेक्निकल, नॉन टेक्निकल. आता मुंबईमध्ये आपण बघतो 3 प्रकारच्या ट्रेन्स आहेत. आपली इंडियन रेल्वे, मोनो रेल्वे आणि मेट्रो रेल्वे. मोनो रेल ट्रेन ज्यावेळेस फर्स्ट टाइम मुंबईमध्ये आली तर त्यावेळेस त्यांचं काम आम्हाला मिळालं होतं. त्याच्यासाठी आम्ही काम केलं. जे आम्ही मोनोरेल कधी पाहिली पण नव्हती, आम्हाला माहिती नव्हती. त्यासाठी आम्हाला अभ्यास करावा लागला, कंपनीकडनं प्रशिक्षण घ्यावं लागलं. कंपनीने आम्हाला प्रशिक्षण दिलं. त्याच्यानंतर टॅलेंट शोधण्याचं काम आम्ही सुरू केलं. असं एक नाही, आम्ही IT सेक्टरमध्ये काम करतो. त्याच्यातली टेक्निकल मॅनपॉवर आम्ही इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करतो. IT सेक्टरमधले तज्ञ आम्ही शोधतो, ते कंपनीला देतो. त्याच्यामध्ये गरज दोघांना पण असते. कोणी म्हणू शकत नाही की समोरच्याला गरज आहे, कंपनीला पण गरज असते आणि कॅन्डिडेटला गरज. जेव्हा दोघांच्या गरजा मॅच होतात तेव्हा प्लेसमेंट होते. आणि हे मॅचिंगचं काम जे आहे, इट्स लाईक अ मॅरेज. बॉय सेज येस, आय एम इंटरेस्टेड इन दॅट बेबी और गर्ल. दोघांचं येस असेल तेव्हाच मॅरेज होते. सेम प्लेसमेंट, सेम, इट इज इक्वल, इट्स लाईक अ मॅरेज विच वी आर डुइंग. पण याच्यामध्ये एक असं असतं, जॉब हा जो आहे हा मॅरेजच्या वरती आहे. पण जॉब असेल तर तुमची फॅमिली तुम्हाला सांभाळते. त्याच्यामुळे जॉबला खूप महत्वाचं आहे. तर हा महत्वाचा दुवा आम्ही सामाजिक
त्याच्यासाठी सुद्धा उपयोग होतो. फॅमिली काउन्सिलिंग येतं, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग येतं, कधी कधी ग्रुप काउन्सिलिंग पण होतं. बल्क रिक्रुटमेंट मध्ये आम्हाला याचा फायदा होतो. आम्हाला त्यांना कधी कधी ट्रेनिंग प्रशिक्षण द्यावं लागतं. म्हणजे प्री प्लेसमेंट त्याचं सुद्धा कन्व्हिन्सिंग करतो. कधी कधी आम्हाला तो इंडस्ट्रीमध्ये जाऊन सिलेक्टच व्हावा याच्यासाठी आम्हाला त्याचं प्रशिक्षण द्यावं लागतं, त्याचं काउन्सिलिंग करावं लागतं. इंटरव्ह्यू टेक्निक्स, इंटरव्ह्यू कसा द्यावा याचे आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करतो. बायोडेटा कसा लिहावा हे सुद्धा एक स्किल आहे की बायोडेटात काय असावं आणि बायोडेटात काय नसावं, किती पेजेस मध्ये करावं, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असावं याची माहिती आम्हाला संबंधित कॅन्डिडेटला किंवा HR साठी आम्हाला द्यावी लागते. त्यांना ते करावं लागतं. आमची नेहमी अशी इच्छा असते की आम्ही पाठवलेला कॅन्डिडेट हा सिलेक्टच व्हावा, इथपर्यंत आम्ही तयारी करून देतो आणि ती समोरच्याला पाठवतो. सेम इंडस्ट्रीला पण कसं असतं, इंडस्ट्रीला काय पाहिजे हे आम्हाला जाऊन प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन बोलावं लागतं, HR बोलावं लागतं, कधी कधी टेक्निकल लोकांशी बोलावं लागतं, शॉप फ्लोअरला व्हिजिट करावं लागतं, त्यांना आतली कोणती मशीन काय आहे काय ते पण बघावं लागतं. ते आम्हाला प्रशिक्षण, कंपनी आम्हाला प्रशिक्षण देते, आम्ही प्रशिक्षण घेतो आणि त्याच्यानंतर मग मॅनपॉवर शोधायला सुरुवात करतो. असं पण करतो. आता एक इंडस्ट्री आहे बेंगलोरला की जिथे फक्त आम्हाला महिला इंजिनियर्सच पाहिजे. आम्हाला महिला इंजिनियर पाहिजे, दुसरं नाही पाहिजे. आता महिला इंजिनियर पाठवायचं ते परराज्यात पाठवायचं, इट इज अ ग्रेट चॅलेंज. तर महाराष्ट्रामधल्या मुली तर अशा असतं आम्हाला की तिकडून शेजारच्या गल्लीमध्ये सुद्धा जायला आईवडिलांची परमिशन लागते. आम्हाला ते मॅनपॉवर पाठवायचं चॅलेंज होतं, ते आम्ही केलं. महिला अख्ख्या महाराष्ट्रातून आम्ही महिला शोधले, महिला इंजिनियर शोधले, डिप्लोमा होल्डर शोधले, BE होल्डर शोधले आणि त्यांना आम्ही बँगलोरला सक्सेसफुल. पण हे काम आहे तेवढं सोपं नाही. त्याच्यासाठी खूप ग्राउंडवर्क करावं लागतं, लोकांचा माइंडसेट तयार करावा लागतो, लोकांना मोटिवेट करावं लागतं, लोकांना प्रवृत्त करावं लागतं. व्हाय यू शुड गो अँड जॉईन. तुझं करिअर काय होणार आहे, तुझं फ्युचर काय होणार आहे, तुला फायनान्शियल बेनिफिट्स काय होणार आहे, फायनान्शियल नॉन फायनान्शियल बेनिफिट्स काय होणार आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती द्यावी लागते. ही सगळी उत्तम माहिती ज्यावेळेस तुम्ही देऊ शकता तेव्हा सक्सेसफुली तुमची प्लेसमेंट होऊ शकते. प्लेसमेंट इंडस्ट्री इज नॉट अ जोक. तुम्हाला अनेक वेळा मी तर म्हणतो की कधी कधी झोपही लागत नाही. काही चॅलेंजिंग असाइनमेंट मध्ये तर डोकं गरगळ करतं आणि तुम्हाला त्याच्यानुसार काम करावं लागतं, पण करणं शेवटी. बट इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. हा एक महत्वाचा आहे. ज्यांना याच्या सेक्टरमध्ये यायचं असेल तर त्यांनी जरूर विचार करायला काहीच हरकत नाही. ही चॅलेंजिंग इंडस्ट्री आहे. तुम्ही जर चॅलेंज ऍक्सेप्ट करायला तयार असाल तर ह्या इंडस्ट्रीमध्ये डेफिनेटली इंटरेस्ट घ्यावा आणि यायला काहीच हरकत नाही. याच्यामध्ये फक्त तुमचं ब्रेन नॉलेज आहे ते महत्वाचं आहे. तुमचं ब्रेन कंटिन्युअसली वर्किंग पाहिजे, नॉलेज अडॉप्शनची तुमची तयारी पाहिजे आणि त्यानंतर तुमचा नेटवर्किंग करणे, लोकांशी संपर्क ठेवणे, पब्लिक रिलेशन वाढविणे, इंडस्ट्रीशी कनेक्ट राहणे, इंडस्ट्री तज्ञांशी कनेक्ट राहणे, इंडस्ट्री मालका एम्प्लॉयरशी कनेक्ट राहणे, त्यांच्या गरजा समजून घेणे, सेम जॉब सिकरच्या गरजा समजून घेणे, त्यांना समजून घेणे. त्या दोघांचा ज्यावेळेस तुम्ही पॅरलली सगळं सरळ 360 डिग्रीज मध्ये ज्यावेळेस तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्ही सक्सेसफुल प्लेसमेंट कन्सल्टंट होऊ शकता. विचार करायला हरकत नाही. इट्स अ गुड ऑपॉर्च्युनिटी. अनेक जण आमच्याकडनं काही प्रशिक्षण घेतलं, अनेक जणांनी आपापल्या या क्षेत्रात उडी पण घेतली, प्रवेश केला, व्यवसाय करतात, हरकत नाही. इट इज अ गुड चेंज. व्होलाटाईल आहे, चॅलेंजिंग आहे, पण मनाला एक समाधान देणार आहे की आपण कोणाला तरी जॉब देतो, सबळीकरण करतो, फायनान्शियल डेव्हलप करतो, त्याचं सोशल डेव्हलपमेंट करतो, त्याचं समाजात रेकॉग्निशन त्याला देतो, त्याचं स्टेटस मेंटेन करतो, वाढवतो, मेंटेन घेतो, वाढवतो आणि एम्प्लॉयरला टॅलेंट प्रोव्हाइड करून एम्प्लॉयमेंटची प्रॉफिटेबिलिटी कशी वाढेल त्याच्यावरती. प्रॉफिटेबिलिटी वाढली, इंडस्ट्रीचा सक्सेस होतो. इंडस्ट्री सक्सेस झाला तुम्हाला एक्सपोर्ट ऑर्डर मिळेल, एक्सपोर्ट ऑर्डर झाला की तुम्हाला इंटरनॅशनल रिकॉग्निशन मिळेल, डॉलर्स मध्ये उत्पादन होतं. असा फायदा त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इथपर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे ह्युमन रिलेशन HR हा जो फॅक्टर आहे खूप महत्वाचा आहे. त्याचा अभ्यास, ज्याला लोकांशी संपर्क ठेवणं आवडतं, पब्लिक रिलेशन ठेवणं आवडतं, त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. पण नॉलेज तुम्हाला गेन करावं लागतं, नॉलेज अपडेट ठेवावं लागतं, मार्केट मधली चेंजिंग परिस्थिती जी आहे त्यावरती लक्ष ठेवावं लागतं, स्टॉक एक्सचेंज, इंडस्ट्रीतलं इंटरनॅशनल रिलेशन्स, इंडस्ट्री नवीन येणाऱ्या कोणकोणत्या आहेत, इंडियामध्ये काय तयार होणार आहे, नवीन मागणी कशाची आहे,
परदेशात इंडियन टॅलेंटची बाहेर किती मागणी आहे, असं वेगळ्या सेक्टरचा संपूर्ण सातत्याने अभ्यास करावा लागतो. त्याच्यासाठी आम्ही भारतभर वेगवेगळे सेमिनार्स, HR कॉन्फरन्सेस अटेंड करतो, मार्केटमधला ट्रेंड लक्षात घेतो आणि चांगलं मॅनपॉवर मिळेल त्याच्याकडे आम्ही लक्ष घालतो. मेनच ऑब्जेक्ट की राष्ट्र सर्वतोपरी, राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, आमच्या एम्प्लॉयरचा विकास झाला पाहिजे, इंडस्ट्री वाढली पाहिजे, रोजगार वाढले पाहिजे आणि त्या रोजगाराला योग्य तर ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे की जेणेकरून दोघांची ग्रोथ होईल, सर्व HRची ग्रोथ होईल, इंडस्ट्रीची ग्रोथ होईल आणि आपल्या भारताचं नाव सगळीकडे होईल. हा आमचा मेन उद्देश असतो आणि राष्ट्रासाठी समर्पित या भावनेने आम्ही काम करतो. लोकांचा विकास व्हावा, लोकांची फायनान्शियल डेव्हलपमेंट व्हावी, हीच आमची प्रामाणिक इच्छा. सर्वात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की नवीन करिअर स्टार्ट करताना अनेक जण कन्फ्युजन्स मध्ये असतात. आता करिअर स्टार्ट करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपण एज्युकेशन कोणतं चूज करतोय. एज्युकेशन वरती सगळ्या गोष्टी पुढच्या अवलंबून असतात आणि त्याच्यानंतर पुढचं करिअर बिल्डअप होत असतं. इथं सगळ्यात महत्वाचा रोल असतो की जो स्वतः स्टुडंट जो असतो तो स्टुडंट, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा रोल जो असतो ना तो त्याच्या आई वडिलांचा असतो किंवा घरातले इम्पॉर्टंट रिलेटिव्ह असतात की थोरला भाऊ असू शकतो किंवा भाऊजाई असू शकते किंवा अदर रिलेटिव्ह असू शकतात की ते त्याच्या स्टुडंट वरती खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करत असतात आणि त्याचबरोबर त्याचा मित्र परिवार हा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट करत असतो. तर माझे सगळ्यांना एक असं सांगणं आहे की तुम्ही करिअर करण्याच्या अगोदर तुम्ही कोणतं एज्युकेशन घेणार आहात ना याला जरा अति महत्व द्यावं, कारण एज्युकेशन शिवाय तुमचं करिअर कधीच बिल्ड होणार नाही. म्हणजे थोडक्यात पाया भक्कम करणे. जर हा पाया भक्कम करायचा असेल तर ह्या डिसिजन मध्ये पॅरेंट्सचा रोल खूप महत्वाचा असतो. सुरुवातीला पूर्वीच्या म्हणजे आमच्या जमान्यामध्ये आमचे पॅरेंट होते ना की आम्ही काय शिक्षण घेतो हे त्यांना कळतही नव्हतं, त्यांना माहिती नव्हतं किंवा आम्ही काय करतोय ते त्यांना आयडिया नसायची. पण आता परिस्थिती बदलली. आता प्रत्येक पॅरेंटला, आई आणि वडिलांना ही माहिती ठेवणं गरजेचं झालं, कारण कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वीच्या ज्या इंडस्ट्रीज होत्या त्या टोटली बदललेल्या आहेत. नवीन टोटली ॲटोमाइज्ड इंडस्ट्री, IT सेक्टर, AI बेस्ड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अशा मशिनरी मार्केटमध्ये येऊ घातल्या आहेत, रोबोटिक्स आलेले आहेत. त्यामुळे याची माहितीच अनेक जणांना नसते. म्हणून पालकांचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. पालकांनी सुद्धा अपडेट राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही जे अपडेट तुम्ही देणार आहात तेच अपडेट मुलांना उपयोग त्यांच्या करिअर चुजीसाठी उपयोगी ठरणार. मी आता अनेक केसेस अशा बघितल्या की फक्त फॉरेनला जायचं आणि शिक्षण घ्यायचं, UK ला जायचं, अमेरिकेला जायचं, वडिलांचे कमीत कमी 50 लाख ते 1 करोड रुपये त्या शिक्षणाला ते घालवतात आणि तिथे गेल्यानंतर कळतं की तिथे जॉबच उपलब्ध नाही. खोट्या पद्धतीने मार्केटिंग करून अनेक कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजने आपल्या इंडियन मुलांना त्यांच्या कंट्रीजमध्ये घेऊन गेले, खर्च होऊन गेला, डिग्री हातात आली, पण ती डिग्री इंडियामध्ये कोणत्याही कामाची नाही. अशा नंबर ऑफ केसेस मी बघितले आहेत, बघतो आहे आणि पण आपला मुलगा फॉरेनला जाऊन शिकतो याचं मोठं कौतुक करत असतात, पण ते करण्यासाठी त्यांचा किती पैसा खर्च झाला याचा ते विचार करत नाही. याच्याकरता माझी सगळ्यांना एक तळमळीची एक विनंती असेल की फॉरेन मध्ये जायला हरकत नाही, परंतु आपण जे शिक्षण घेणार आहोत त्याची तिथली मार्केटमधली डिमांड किती आहे, तिथे जॉब मिळतील का, त्याचा उपयोग आपल्याला तिथल्या कंट्रीजमध्ये होईल का, अन्यथा सगळं हेरून तुम्हाला परत इंडियामध्ये यावं लागतं. मी आता लेटेस्ट काही केस आहेत की जे UK ला गेलेले आहेत, US ला गेले, कॅनडाला गेलेले आहेत आणि तिथल्या त्या डिग्रीचा तिथे व्हिसा उपलब्ध नाही, जॉब उपलब्ध नाही, म्हणून ते परत इंडियाला आलेले, पण त्यांच्या डिग्रीचा इंडियन मार्केटमध्ये काडीचाही उपयोग नाही. त्यामुळे इंडियात जे बेसिक शिक्षण घेतले त्या बेसिसवर जॉब करायला तयारी. थोडक्यात तिथली मिळवलेली डिग्री ही कुचकामी ठरलेली आहे आणि अनेक जण त्याच्यामध्ये त्यांचे पैसे वाया गेले, वेळ आयुष्यातले 2-2 वर्ष वाया गेलेले आहेत. असे अनेक केसेस आम्ही बघतो. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, फॉरेनची क्रेज अननेसेसरी करू नका. जे शिक्षण इंडियामध्ये उपलब्ध आहे, कमी खर्चात उपलब्ध आहे, तेच तुम्ही प्राप्त करा.
फॉरेनला जर जायचं असेल तर तिथली डिमांड आहे का, खरोखर गरज आहे का, याची चौकशी करा, 4 चौघांशी बोला, त्याच्यातले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी बोला, त्यांच्याकडनं माहिती घ्या आणि नंतरच तुम्ही तुमचा निर्णय घ्या. हे अट्रॅक्शन खूप महागाच पडतंय. अनेक फॅमिली आपल्या आयुष्यातली जेवढी आईवडिलांनी मिळवलेले पैसे ते पैसे वाया गेलेत म्हणून रडताना मी बघितलेले आहेत आणि बघत असतो. लोक चुकीचं मार्गदर्शन करतात, चुकीचं काउन्सिलिंग करतात, चुकीचे चॉकलेट्स दाखवतात आणि अट्रॅक्ट करतात आणि मुलं त्याच्यात बहात जातात. याच्याकरता आपण काळजी घ्यावी आणि फॉरेनला जायच्या अगोदर चौकशी केल्याशिवाय आपण जाऊ नका, अन्यथा तुमचं फ्युचर बरबाद होऊ शकतं. तिथल्या मिळालेल्या शिक्षणाचा तुम्हाला उपयोग होणार नाही, त्याची तुम्ही काळजी घ्या, एवढं मी सांगू शकतो. यानंतर दुसरी गोष्ट अशी, करिअर करताना तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे, तुमचं शिक्षण एकदा संपलं की तुम्हाला रेझ्युमे रायटिंग म्हणजे थोडक्यात तुमचा बायोडेटा तयार करावा लागतो. हा बायोडेटा कसा तयार केला पाहिजे हे ज्ञान प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. अनेक जण फापटपणा बसून निबंध लिहितात, 4-4, 5-5, 7-7, 8-8, 10-10 पेजेसचे बायोडेटा करतात. त्याला अर्थ नाही. मोजकं, टू द पॉइंट. कारण की बायोडेटा वाचणारा समोरचा जो मालक असतो, कंपनीचा ओनर असतो किंवा जो कोणी अधिकारी असतो त्याच्याकडे एवढा वेळ नसतो. त्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त योग्य ती माहिती जी त्याला गरज आहे ती देण्याचा आपण प्रयत्न करा. बायोडेटा प्रेझेंटेशन हे खूप मोठं स्किल आहे, ते तुम्ही प्राप्त केलं पाहिजे. अन्यथा मार्केटमध्ये रेझ्युमे रायटिंग करणारे खूप कन्सल्टंट्स आहेत जे तुमचा बायोडेटा तयार करून देतात, त्याचे ते चार्जेस घेतात. पण अशा ज्यावेळेस आपल्याकडे नॉलेज नसतं ते प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये जावं लागतं आणि त्यांच्याकडून तर असे बायोडेटा तुम्ही तयार करून घ्या. तो बायोडेटा प्रेझेंटेबल असला पाहिजे, कमीत कमी वेळात तो वाचला जाईल असं तुम्ही व्यवस्थित प्रेझेंटेशन करा. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीतून डिग्री घेतली, कोणती घेतली, तुम्ही प्रोजेक्ट कोणता केला, तुम्ही इंटर्नशिप कुठे केली, तुम्ही ट्रेनिंग कोणकोणते घेतले, शिक्षणाव्यतिरिक्तचे प्रशिक्षण कोणकोणते घेतलेले आहेत, कॉम्प्युटरचं नॉलेज कोणतं प्राप्त झालंय, तुमची मोबिलिटी कशी आहे, तुमचं पब्लिक रिलेशन कसं आहे, तुम्ही कम्युनिकेशन कसं करता, बाहेरचं नॉलेज कसं अडॉप्ट करता. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. एम्प्लॉयर सगळ्या गोष्टी बघत असतात. ते ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देतात त्यावेळेस ते ऑब्झर्व करत असतात. सगळ्यात प्रश्न बायोडेटा स्पीक्स ऑन इट. पहिल्यांदा सगळ्यात पहिले पेपर बोलतात. पेपर बोलल्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला बोलायचे. जर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावं असं वाटत असेल तर तुमचा बायोडेटा चांगला असणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात पहिलं बायोडेटा चांगला तयार करणं. तुम्ही एकदा बायोडेटा चांगला तयार केला तर समोरच्या माणसावरती एक इम्प्रेशन पडतं, अरे बायोडेटा चांगला आहे, याने व्यवस्थित प्रेझेंटेशन केलंय, त्याचं प्रेझेंटेशन स्किल चांगलं आहे, याला बोलवायला काय हरकत नाही. ही पहिली स्टेप. या पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही पास झाले की मग तुम्हाला पुढच्या स्टेपला जात की मग कंपनी डिसाईड करते की तुम्हाला बोलवलं पाहिजे की नाही बोलवलं पाहिजे. याकरता तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला बोलवतील त्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करणं आवश्यक आहे. तर अनेक वेळा ज्यावेळेस पर्सनल इंटरव्ह्यू होणार असतो त्याच्या अगोदर ग्रुप डिस्कशन्स घेतले जातात. ग्रुप डिस्कशन्स मध्ये काय असतं की एक 5 ते 10 लोकांचा ग्रुप असतो, काही एक्सपर्ट समोर बसलेले असतात, एक टॉपिक तुम्हाला दिला जातो, कमीत कमी 7 ते 10 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जातो. त्याच्यामध्ये त्या टॉपिक विषयी तुम्हाला चर्चा करायची. त्या ग्रुपमध्ये तुम्ही कशा पद्धतीने बिहेव करता, तुमचे पॉइंट्स तुम्ही कसे, त्या विषयावर तुम्ही कसे बोलता, त्या विषयाचं नॉलेज कसं आहे, तुमचं प्रेझेंटेशन स्किल कसं आहे, कम्युनिकेशन स्किल कसं आहे, तुम्ही आपला प्रश्न किंवा आपली बाजू कशी चुकीची असेल तर तुम्ही कशी बाजू मांडता हे ऑब्झर्व केलं जातं. आणि याच्यातून एक लक्षात येतं की हा मनुष्य आपल्याकडे चालेल की नाही चालेल. आणि याच्यामध्ये जो थ्रू होतो मग त्याला पुढे पर्सनल इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवलं जातं. आणि ह्या पर्सनल इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला प्रिपरेशन करा. तुम्ही राहतात कसे, तुम्ही बोलतात कसे, तुमचा ड्रेस कसा आहे, शूज आहे का चप्पल आहे, केस कशी आहेत, स्टाईल कशी आहे, बटणं लावलेली आहेत की नाही, त्या छोट्या छोट्या मायनर गोष्टी असतात याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही जाताना वेल टू डू की मला खरोखर नोकरीची गरज आहे, मी नोकरी देण्यासाठी आलोय, आय एम इंटरेस्टेड हे दिसलं पाहिजे. कधी कधी अनेक मुलं कॅज्युअल अप्रोच घेतात. त्या कॅज्युअल अप्रोच करून काय करतात की मला काही नोकरीची गरज नाही, मी
फिरण्यासाठी असं सुद्धा दाखवणारी काही मंडळी आम्ही बघतो. अशा वेळेस त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. तर प्रेझेंटेशनची तुम्ही चांगली तयारी करा, पब्लिक रिलेशन करा. कधी कधी लोक इंटरव्ह्यूला गेले की त्यांना घाम सुटतो, कारण ते घाबरतात, असं कधी केलेलं नसतं. तर याच्याकरता नवीन लोकांशी जास्तीत जास्त कसं बोलता येईल, माझ्या मित्रांमध्ये मी कसं बोलतो, हे तुम्ही ही कला तुम्ही अवगत करून घ्या. समोरच्या माणसावरती नुसतं बोललंच नाही पाहिजे, समोरच्या माणसावरती तुम्ही इम्प्रेशन सुद्धा टाकलं पाहिजे. इम्प्रेशन कशाने पडतं? एक तुमच्या नॉलेजनी पडतं. तुमचं टेक्निकल नॉलेज, अकॅडमिक नॉलेज कसं आहे हे त्यांना तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्याकडे स्किल्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही कशातले एक्सपर्ट्स आहात ते सांगा. कधी कधी कोणी स्पोर्ट्स मध्ये एक्सपर्ट असतो. जे काही असेल त्याच्यात तुमचं एक्सपर्टाईज असेल ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, व्यवस्थितरित्या कन्व्हिन्स करता आलं पाहिजे आणि त्याचं महत्वही सांगता आलं पाहिजे. किंवा मी क्रिकेटच का खेळतो, मी फुटबॉल का खेळत नाही, किंवा मला कॉम्प्युटरमध्ये हे नॉलेज आहे, मला हे नॉलेज नाही, हे सुद्धा तुम्हाला म्हणजे मला येत नाही हे ह्या कमीपणा नाही, हा तुम्ही सांगता कसा याला महत्व. सगळ्यांना सगळं नॉलेज असतंच असं नाही. अनेक जणांना काही विषयात तज्ञ असतात, काही विषयात नसतात, फरक नाही पडत. तर परंतु तुम्ही ते व्यवस्थितपणे मांडता आलं पाहिजे, हे स्किल तुम्ही अवगत केलं पाहिजे. समोरच्याला न म्हणण्याचं स्किल सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. आणि प्रेझेंटेशन तुम्ही कसं करतात याच्यावरती सगळ्या गोष्टी फायनल इट इज जे थोडं 2020 मध्ये शेवटची ओव्हर, पर्सनल इंटरव्ह्यू होती शेवटची ओव्हर. ती आपल्याला 6 बॉल खेळायचे, जे 6 प्रश्न आपल्याला झेलायचे आणि 6 प्रश्नांची उत्तरं पण द्यायची. मग आपल्याला डिसाईड करून द्यायचे की ते 6 बॉल मला कसे खेळायचे आणि कशा रीतीने मला फायनल मध्ये मला जिंकायचे, मला विन व्हायचं. आय वॉन्ट टू बी अ विनर, माझं सिलेक्शन करायचं. या भावनेने तुम्ही जर जाल तर डेफिनेटली सक्सेस व्हाल. परंतु याच्यासाठी पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. काही मार्केटमध्ये काही कोचिंग क्लासेस असतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे असतात, कम्युनिकेशन असतात. तुमच्याकडे कॉम्प्युटरचं प्रशिक्षण असणं गरजेचं आहे. कोणीही म्हणू नका की मला कॉम्प्युटर येत नाही, तर तो विल बी थ्रोन आउट ऑफ द रेस. कॉम्प्युटर तुम्ही प्रत्येकाने शिकलं पाहिजे, तो टेक्निकल असो, नॉन टेक्निकल असो, ग्रॅज्युएट असो, अंडर ग्रॅज्युएट असो, जे काही असेल कॉम्प्युटरचं नॉलेज प्राप्त करा, कम्युनिकेशनचं नॉलेज प्राप्त करा. तुम्हाला व्हेकल्स आले पाहिजे, आजकाल ती पण गरजेचं आहे. सेल्सचं नॉलेज असेल, तुम्हाला टॉकेटिव्ह, यू मस्ट बी टॉकेटिव्ह, कम्युनिकेटिव्ह, प्रेझेंटेबल हे आलं पाहिजे. असे एक नाही अनेक गोष्टी. तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला इतर स्किल्स सुद्धा अवगत करणं गरजेचं आहे. तुम्हाला आता समजा अकाउंट्स मध्ये तुम्हाला टॅलीचं नॉलेज आलं पाहिजे. टॅलीच्या व्यतिरिक्त जे ERP बेस्ड सोल्युशन आहे, SAP बेस्ड सोल्युशन आहे, FI आहे, CO आहे, किंवा अनेक सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये त्याचं नॉलेज सुद्धा तुम्ही मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. इंजिनियर जर असाल तर अनेक सॉफ्टवेअर्स आहेत, ऑटोकॅड आहे, ऑटोकॅम आहे, आयडियाज आहे, प्रोई आहे, कॅटिया आहे, युनिग्राफिक्स आहे, सॉलिड एज आहे, असे अनेक सॉफ्टवेअर्सची गरज लागते. हे तुम्ही असणं, नुसतं इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली मला जॉब मिळाल तसं होणार नाही. तुम्हाला अतिरिक्त नॉलेज, अतिरिक्त प्रशिक्षण हे तुम्हाला घ्यावंच लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ट्रेनिंग आणि कोर्सेस जॉईन करावे लागतील. मित्रांमध्ये घ्या किंवा कंपनीमध्ये कलिगकडनं माहिती घ्या किंवा मार्केटमध्ये नवीन काही आलेलं आहे का त्याच्यावरती लक्ष ठेवा. ते प्राप्त, जेवढे तुमचे स्किल्स वाढतील तेवढा तुमचा पगार वाढेल, तेवढी तुमची व्हॅल्यू मार्केटमध्ये वाढेल, तुमची कॉस्ट वाढेल, तेवढा तुमचा डिमांड वाढेल आणि तुम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळेल. त्याच्याकरता जास्तीत जास्त नॉलेज प्राप्त करत राहा. एव्हरी डे इज लर्निंग, प्रत्येक गोष्ट तुम्हाला आणि आयुष्यात भेटणारा प्रत्येक मनुष्य तुम्हाला काहीतरी शिकवतो, प्रत्येक फ्रेंड तुम्हाला काहीतरी शिकवतो. ते तुम्ही ते नवीन नॉलेज अडॉप्ट करण्याची सवय लावली पाहिजे. हे मला शिकायचंय, हे माझ्याकडे नाहीये, हे मला प्राप्त करायचंय, हे कुठे चांगलं मिळेल, कुठे याचे कोर्सेस चांगले आहेत, कोण शिकवू शकतं. स्वतःलाच प्रश्न विचारा, उत्तर नक्की मिळतील. आणि आजच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये, गुगलच्या युगामध्ये, व्हॉट्सअपच्या युगामध्ये सगळी माहिती इट इज अवेलेबल ऑन युअर फिंगर टिप्स. सगळी गोष्ट तुम्हाला मिळू शकते. फक्त इच्छाशक्ती दांडगी पाहिजे. इच्छाशक्ती दांडगी जर असेल तर तुमचा सक्सेस नक्कीच आहे. त्यामुळे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी सुद्धा चांगली मिळते. अनेक जण म्हणतात मला जॉबच मिळत नाही, इतके दिवस झाले मी जॉब. अरे बाबा, तुझा जॉब का मिळत नाही? तर तू मार्केटच्या गरजानुसार तू वागत नाहीस. मार्केटला जे गरज आहे ते तू नाही प्राप्त केलंस. तू काय केलं डिग्री मिळवताना? काहीच नाही केलं, नुसते पुस्तकं वाचले, परीक्षा दिली.
नाही, त्याचे कोर्सेस, कॉम्प्युटर रिलेटेड कोर्सेस, या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली पाहिजे आणि सगळ्या माध्यमातून नॉलेज प्राप्त होईल याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवगत केल्या, काय टेल यू, देर इज नो लिमिट फॉर युअर करिअर ग्रोथ. मी 10,000चा लावलेला मनुष्य आज 5 लाख रुपये प्रति महिना पगार सुद्धा घेतोय, हे मी स्वतः बघितलं गेल्या 35 वर्षात. अनेक जण उच्च पदावरती 40 लाख, 50 लाख, 1 करोड पर्यंत पगार मिळणारी मंडळी मी त्यांच्या संपर्कात आहे म्हणून मी सांगू शकतो. आणि ते ग्रोथ केलं, अनेक कंपन्यांचे डायरेक्टर झालेले. हे होऊ शकतं, फक्त इच्छाशक्ती काढली पाहिजे. मी सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.